सूर्य रोज उगवतो, पण काही माणसांच्या आयुष्यात मात्र तो कधीच उगवत नाही. ही गोष्ट आहे त्या माणसाची ज्याच्याकडे सगळं होतं, पण तरीही आयुष्य रिकामं होतं. गावाचं नाव शिवापूर आणि गावातला सर्वात मोठा जमीनदार आदित्य रानूबाई. आदित्य रानूबाई गावाचा राजा. आदित्य म्हणजे ताकद, उंच देहयष्टी, रुबाबदार चाल, बोलण्यात दरारा. गावात कुणीही त्याच्या समोर डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिम्मत करत नसे. शेती 400 एकर, जनावरं 100वर, नोकर चाकर 10-12, पण देवधर्म शून्य. तो म्हणायचा, माझ्या नशिबावर मी स्वतः लिहिलंय. देवाला वेळ कुठे आहे मला बघायला. बायको शांत पण दुखी. आदित्याची बायको सीता, नावासारखी साधी. पहाटे उठायची, आंघोळ, तुळशीला पाणी, देवपूजा, पण तिच्या कुशीत पोरं नव्हते. 15 वर्ष, पण पाळणा नाही. गावात कुजबूज, सासऱ्यांचे टोमणे आणि नवऱ्याची चिडचिड. टोमणे आणि तुटलेलं मन. एकदा सीता म्हणाली, आपण एखादं व्रत करूया का? आदित्य चिडला, माझ्या घरात हे ढोंग नको. ती गप्प, पण मनात प्रश्न, देव माझी परीक्षा घेतोय का? पौष महिन्याची चाहूल. थंडी पडायला लागली. सकाळचा सूर्य कोवळा. गावात घोषणा झाली, पौष महिना सुरू झाला, सूर्यनारायण व्रत सुरू करा. बायका आनंदाने तयार. सीताच्या मनात आशा जागी झाली. निर्णय. ती आदित्याला म्हणाली, मी सूर्यनारायणाचा व्रत ठेवणार. आदित्य हसून म्हणाला, ठेव, पण माझ्या घरात मला त्रास नको. व्रत, अपमान आणि नियतीचा इशारा. पहिला रविवार. वेदना. पहाटे सीता उठली, नदीवर गेली, सूर्याला अर्घ्य. ती कुजबुजली, हे सूर्यनारायण माझं ऐक. दुपारी घरी आली. पूजा सुरू होती. आदित्य ओरडला, जेवण वाढ. ती म्हणाली, आज व्रत आहे. क्षणात ताट फेकलं गेलं. माझ्या घरात उपासमार नाही. सीता गप्प, डोळ्यात पाणी. दुसरा रविवार. भीती. दुसऱ्या आठवड्यात शेतात गारपीट झाली. पीक पडून गेलं. लोक म्हणाले, हे व्रताचं फळ आहे. आदित्य चिडला, गप्प बसा. तिसरा रविवार. नुकसान. बैल आजारी पडले. एक बैल दगावला. आदित्य अस्वस्थ झाला, पण अहंकार अजून तुटला नव्हता. चौथा रविवार. स्वप्न. त्या रात्री आदित्याला भयानक स्वप्न पडलं. सगळीकडे अंधार आणि अचानक तेज. एक गंभीर आवाज, तुझ्या अहंकाराने तू स्वतःचा सूर्य विझवतोयस. आदित्य दचकून उठला. पहिल्यांदा सूर्याकडे पाहणं. पहाटे तो बाहेर आला. सूर्य उगवत होता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्यांदा त्याने हात जोडले. अहंकाराचा अंत आणि भक्तीची सुरुवात. ज्या दिवशी माणूस आपली चूक मान्य करतो, त्या दिवशीच त्याच्या आयुष्याचा खरा सूर्य उगवतो. मनाची घालमेल. त्या स्वप्नानंतर आदित्य रानूबाई शांत झाला. तो कुणावर ओरडत नव्हता. शेतात जायचा, पण लक्ष लागत नव्हतं. सतत ते शब्द कानात घुमायचे, तुझ्या अहंकाराने तू स्वतःचा सूर्य विझवतोयस. रात्री झोप लागत नव्हती. डोळे मिटले तरी ते तेजस्वी प्रकाश दिसायचा. बायकोकडे पाहण्याची नवी नजर. सीता मात्र आपलं व्रत सोडत नव्हती. 5वा रविवार आला. नेहमीसारखी पहाटे उठली. नदीवर गेली. थंड पाणी, गार वारा. तरीही ती म्हणाली, सूर्यनारायण माझ्या नवऱ्याला सद्बुद्धी दे. आदित्य दुरून हे सगळं पाहत होता. पहिल्यांदाच त्याच्या मनात अपराधी भावना आली. पहिली माफी. त्या दिवशी दुपारी आदित्य स्वतः सीताजवळ गेला. हळू आवाजात म्हणाला, सीता, आज मला समजलंय मी तुला किती दुखावलंय. सीता काही बोलली नाही, फक्त डोळ्यात पाणी आलं. आदित्य पुढे म्हणाला, माझ्याकडून चूक झाली. देवाला हसणं, तुला त्रास देणं. पहिल्यांदा आदित्य रानूबाईचं डोकं खाली गेलं. 6वा रविवार. बदलाची सुरुवात. 6व्या रविवारी आदित्य स्वतः लवकर उठला. सीतेला म्हणाला, मीही तुझ्या बरोबर येतो. ती आश्चर्याने पाहू लागली. नदीकाठी सूर्य वर येत होता. आदित्यने हात जोडले. त्या क्षणी त्याच्या मनात प्रचंड शांती उतरली. गावकऱ्यांचा बदललेला सूर. गावात चर्चा सुरू झाली. आदित्य रानूबाई बदललाय. जो माणूस देवाचं नाव काढायचा नाही, तो आता सूर्याला नमस्कार करतोय. गावात गरिबांना अन्न द्यायला लागला. नोकरांशी प्रेमाने बोलायला लागला. पण अजूनही एक प्रश्न अनुत्तरित होता, पोरं कधी होणार?
सातवं व्रत चमत्कार आणि पूर्णत्व. सातवं सूर्यव्रत निर्णायक दिवस. पौष महिन्याचा 7वा आणि शेवटचा रविवार उजेडला. घरात पहिल्यांदाच आनंदाचं वातावरण होतं. सीतेने रांगोळी काढली, आदित्याने घर स्वच्छ केलं. दोघे मिळून पूजा मांडली. कथा आणि अर्घ्य. सूर्यनारायणाची कथा सुरू झाली. सीता बोलत होती, आदित्य शांतपणे ऐकत होता. कथेतील प्रत्येक शब्द जणू त्याच्या आयुष्याशी जुळत होता. शेवटी दोघांनी मिळून सूर्याला अर्घ्य दिलं. आदित्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अचानक घडलेली घटना. संध्याकाळी सीतेला चक्कर आली. ती खाली बसली. आदित्य घाबरला. सीता, काय झालं? वैद्याला बोलवलं. तपासणी झाली. वैद्य हसत म्हणाला, घाबरू नका, सूर्यनारायणाची कृपा झाली आहे. आदित्य थरथरला. काय म्हणता? आनंदाची बातमी, वैद्य म्हणाला. सीता गरोदर आहे. क्षणभर शांतता आणि मग आदित्य जमिनीवर बसला. डोळ्यातून अश्रू. तो म्हणाला, देवा, माझा अहंकार माफ कर. गावात आनंदोत्सव. ही बातमी गावभर पसरली. लोक म्हणू लागले, सूर्यनारायणाचं व्रत फळाला आलं. आदित्याने गरिबांना जेवण दिलं. गावात दीप लावले. तो सगळ्यांना म्हणाला, देवाला हसू नका, तो उशीर करतो पण अन्याय नाही. पुत्रप्राप्ती. काही महिन्यांनी सीतेला गोंडस मुलगा झाला. आदित्याने नाव ठेवलं सूर्यकांत. तो मुलाला रोज सूर्याकडे दाखवायचा, हा बघ, हा आपला खरा पालन करता, आयुष्याचा नवा सूर. आदित्य रानूबाई आता वेगळाच माणूस झाला होता. पहाटे उठायचा, सूर्यनमस्कार, गरिबांची सेवा. तो म्हणायचा, सूर्य बाहेर उगवतोच, पण त्याला मनात उगवायला श्रद्धा लागते. माणसाकडे सगळं असू शकतं, पण अहंकार असेल तर काहीच नसतं. पौष महिन्यातील सूर्यनारायण व्रत फक्त उपास नाही, ते आहे अहंकार सोडण्याचं व्रत, संयमाचं व्रत, कृतज्ञतेचं व्रत. आईची ओटी कशी भरावी? अधिक मास 2026 जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.